दोन्हीही चांगल्या टीम एकमेकाच्या विपक्ष जेव्हा उतरतात तेव्हा त्यामधलं जे क्रिकेट आहे ते प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला आवडतं. ओम साई खरिवली आणि कुडूस 11 कुडूस या दोन टीम मधला हा संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. वैभव भोईर अप्रतिम असा बॅटर आहे. टेनिस बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट या दोन्हीमध्ये त्याचा खूप चांगला हातखंडा आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. तो वैभव भोईर फलंदाजीच्या स्ट्राईक इन कडे. पहिलाच बॉल इनसाइड आउट, अप्रतिम सुपर दर्जेदार स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार डीप एक्स्ट्रा कव्हरला फाडून जाणारा एक अप्रतिम असा फटका. 6. इनसाइड आउट केलं आणि अप्रतिमतेनं कव्हरच्या डोक्यावरनं तिथे षटकारामध्ये परावर्तित केलं. एक चांगला स्ट्रोक तिथे जरूर पाहायला मिळाला. महेश भोईर, महेश जाधव आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस पुढे खेळवण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर येत आहेत. योग्य कॉलिंग. निखिलने जेव्हा सुरुवात केली होती तेव्हाच वैभवनं सुरुवात केली असती तर इथे रन्स मिळाली असती. कॉलिंग खूप महत्वाचं असतं. तुम्ही खेळल्याबरोबर धावणं तेव्हाच तुम्ही चिकी सिंगल्स त्या जोडू शकता. चिकी सिंगल्स जोडण्याकरता तुम्हाला खेळल्याबरोबर धावणं गरजेचं असतं. ते जर केलं नाही मग चिकी सिंगल्स मिळत नाही. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज महेश जाधव. यावेळेस हा बॉल तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. एकच्या मदतीने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 7 वर. निखिल बागोल खूप चांगला एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. कारण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंच्या समवेत खेळण्याकरता बाहेर जाता तेव्हा तुमचा जो अनुभव आहे तो निश्चित वाढतो. आणि निखिल बागुल खूप चांगला खेळ या खेळाडूंना वाडा तालुक्यातील गोलंदाजाचा मी विशेष उल्लेख करेन. वाडा तालुक्यातला एक प्रतिभासंपन्न गोलंदाज जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला तो निखिल बागुल सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता, ओपन करण्याकरता मैदानामध्ये दाखल झालाय. खराब गोलंदाजी, दिशाहीन. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरच्या लाईन हा मारा, नोचा इशारा. फ्री हिटची संधी असेल. धावसंख्या एकंदर 8 या आकड्यावर या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली सुरुवात ओमसाई स्पोर्ट्स खरिवली करता. ओमसाई स्पोर्ट्स खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये कुडूस 11 एक चांगली तगडी मॅच सध्या तुम्ही अनुभवताय. बॅटच्या आतल्या साईडची कडा, विकेट कीपर कडनं चुकी, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग ही चुकी करत असताना या दोघांच्या चुकीनं बॉल थांबणार नाही मैदानाच्या आत. यावेळेस अगदी वेगानं चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉपची मार इशा पार. चौकार 4. त्यानंतर बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. 12 रन पहिल्या षटकाच्या आतापर्यंत 4 बॉल मध्ये धावफलकावर लागल्या गेल्यात. म्हणजे एक ठोस आणि भक्कम सुरुवात ओम साई खरिवली. उजव्या यष्टीवरनं कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या जवळपास तिथे महेश भोईर उभा आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. चांगली बॅटिंग करतोय निखिल. संयमानं, शांततेनं आणि जबाबदारपणा तो त्याच्या बॅटिंग मध्ये जरूर पाहायला मिळतोय. आयुष्यामधलं सर्वात महत्वाचं आणि मोठं टॉनिक जर तुमच्या करता कुठलं असेल तर ते जबाबदारी आहे. जबाबदारीचा टॉनिक पिलेला खेळाडू तो सातत्यानं यशाच्या दिशेने वाटचाल करतो. आणि इथे निखिल अगदी जबाबदारीनं, जिथे सिंगल आहे तिथे सिंगल, अगदी बॉलच्या मेरिटवर दोन्ही फलंदाज बॅटिंग करत असताना. उडावलं यावेळेस क्षेत्ररक्षक विशाल वलटे. तो पोहोचतोय तोपर्यंत बॉल न दिली त्याला गुंगारा. चेंडू सीमारेषेच्या पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ अप्रतिम दिमागदार सुरुवात आपल्याला जरूर पाहायला मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 17 धावा धाफलकावर आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 15च्या जवळपासची सरासरी जी सर्वोत्तम सरासरी मानली जाते आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या बंधनकारक असणाऱ्या पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 17 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटक क्रमांक 2 करता बघूया. गोलंदाजी करण्याकरता यावेळेस तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज सौरभ सवर, एक चांगला खेळाडू, युवा खेळाडू सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला जर आपण पाहिलं तर 4 खेळाडू आहेत. एक शॉर्ट फाईन लेग, तदनंतर एक खेळाडू लॉंग लेग, एक स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्यावर दुसरा खेळाडू काऊ कॉर्नरच्या जवळपास. आणि आता महेश भोईर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये येत असताना लॉंग ऑफ आहे. तदनंतर एक्स्ट्रा कव्हर. हा बॉल अगदी सरळ विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने निघत असताना काही चेंडू असे असतात जे फलंदाजाला बंदिस्त करतात, ते फलंदाजाला कळत नाही. द्विधा मनस्थिती फलंदाजीच्या मनामध्ये निर्माण करतात. अगदी त्या पद्धतीचा हा बॉल विकेटच्या मागे निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पुढचा बॉल. यावेळेस मात्र शरीरापासून दूर एक चांगला फटका खेळला. पॉइंटच्या जवळपास चिराग भानुशाली बॉलवर वेगाने येतोय. जोपर्यंत फील्ड करेल 2 रन तिथे इझिली कंप्लीट केले जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचताना षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ, या 2 चेंडूचा खेळ समाप्ती 41 धाफलकावर 19 रन्स. अजूनही या षटकाचा जर आपण विचार केला तर 4 बॉल निखिल बागुल मैदानाच्या आतमध्ये अगदी कॉपीबुक स्टाईलनं बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. बॉलची मेरिट काय आहे ती तपासून आणि त्या अनुषंगाने स्ट्रोक प्ले करत असताना इथे उडवलंय, मात्र निर्जन स्थळी हा बॉल पडेल. क्षेत्ररक्षक जोवर चेंडूला फील्ड करेल एक सिंगलच्या मदतीनं इथे या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूची उद्घोषणा. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारा एक षटक ते येणं गरजेचं होतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत सौरभ सवर 3 बॉल जे निखिल बागुलनं फेस केले, त्या 3 बॉलमध्ये 3 धावा त्यानं खर्च केल्या. आणि स्ट्रायकर एंडकडे वैभव भोईर बॅटिंग करण्याकरता तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल होत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल होण्याचं एकमेव कारण आहे जे कॉम्बिनेशन इथे ओमसाई खरिवली या टीमनं उभं केलंय. राईटी अँड लेफ्टी असं कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चांगली फिल्डिंग. बॉडीचा वापर केला, हाताने मिळणार नाही हे ओळखल्यानंतर बॉडीचा वापर खूप महत्वाचा असतो. आणि यावेळेस चांगल्या पद्धतीने तिथे बॉडी आणली त्या बॉलच्या समोर आणि चेंडूला स्टॉप केलं. क्रिकेट या खेळाला म्हटलं जातं ना की या खेळामध्ये तुमची बौद्धिक क्षमता ती खूप चांगल्या पद्धतीने तपासली जाते. कारण इथे अगदी विदिन सेकंदाचाही अर्धा म्हणजे मिली सेकंद त्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. त्या मिली सेकंद मध्ये इथे हा निर्णय घेतला गेला आणि त्यामध्ये एक चांगलं यश, रन सेव्ह झालाय आपल्या टीम करता. उजव्या स्टीवरनं हा बॉल सरळ विकेटच्या मागे पंचायतीने आमच्याशी जोडले जातील. इशारा आलाय, इट्स अ नॉन प्लेबल. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 21 ऑन बोर्ड. 22 लागल्या गेल्यात कारण वाईट आहे यावेळेस. 4 चेंडूचा खेळ ज्यामध्ये 5 धावा खर्च झाल्यात. हा बॉल हवेमध्ये आहे, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये संधी आहे आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोहरा तो इथे टिपला जाईल. निखिल बागुल एक्स्ट्रा कव्हर मधनं बॉलला सीमारेषेच्या बाहेर करण्याचा त्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये बॅटचं टॉप एज घेतलं आणि स्वतः गोलंदाजानं सेल्फ फॉलो थ्रो मध्ये एक चांगला कॅच कॅरी केला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. निखिल बागुल तंबूच्या आसराला परत.
पहिलाच बॉल भरत बागुल, बोट आकाशाकडे, नो डाऊट, नो डाऊट, क्लिअर प्लम. वैभव ही तेच दर्शवत असताना अगदी उजवी यष्टी वाकली असती इथे बॅटरची आणि बरोबर समोर सापडला आणि वैभवलाही तीच गोष्ट ठाऊक होती आणि तीच त्यांना भरतलाही दर्शवली की क्लिअर प्लम. इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज भरत बागुल तंबूच्या असलेला गोल्डन डकचा शिकार. जर आपण आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सरशी होती टीम ओम साई खरिवली. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर थोडस इथे बल्डअप भारी आहे टीम कुडूस 11. म्हणजे मॅच अगदी बॅलन्स स्थितीमध्ये असताना 2 ओव्हरचा खेळ, 10 फलकावर 22 धावा, एक 2 महत्वपूर्ण विकेट. भरत बागुल गोल्डन डकचा शिकार. निखिल बागुल चांगली इनिंग पेशकश करत होता, मात्र त्याला माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता सूरज जाधव, या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग त्याने त्या मॅच मध्ये केली होती आणि तो सूरज सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये तो करेल, कशा पद्धतीने धावा इथे मैदानाच्या आतमध्ये जोडण्याचा प्रयत्न करेल. ती मॅन ऑफ द मॅच ची जर्सी 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये, चिराग भानुशाली आणि सूरज, दोघेही मैदानामध्ये आहेत. मात्र सध्या स्ट्रायकर रेंजकडे वैभव. पहिलाच बॉल जर इथे आपण पाहिला तर पंचांकडनं वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त बाहेर. वाईटच्या बरोबर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23. पुढचा बॉल, यावेळेस मात्र खोल डब्याचा बॉल. निधावच्या स्वरूपानं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 23 धावा आहेत. चिराग भानुशाली गोलंदाजीच्या ट्रॅकवर. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर समोरचा भाग पूर्ण मोकळा दिला गेलाय. चिराग ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, मात्र वैभव थोडस चुकीची फलंदाजी, चुकीची फलंदाजी. पंचांवर कुठलाही प्रभाव नाही या अपीलचा. जर आपण पाहिलं तर समोरचा भाग जर मोकळा दिलाय, पुढे खेळलं गेलंय, तर वैभवला इथे प्रयत्न समोरच्या बाजूने खेळण्याचा करणं गरजेचं होतं. मात्र वैभव रिव्हर्सचा अटेम्प्ट केला यावेळेस. शॉट सिलेक्शन क्रिकेटचा अविभाज्य आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तुमचं शॉट सिलेक्शन चुकलं तर मग तुमची फलंदाजी चुकते आणि मग तुमच्या पदरी अपयश पडतं. त्यामुळे शॉट सिलेक्शन त्यावर जास्तीत जास्त भर तो क्रिकेटमध्ये महत्त्वाचा आहे. इथे चांगला फटका. बघा हेच म्हणत होतो मी याआधी, जर समोरचं क्षेत्र खाली ठेवलंय तर मग तिथनं खेळण्याचा प्रयत्न का नाही. यावेळेस स्टेप आउट केलं, एक चांगला स्ट्रोक प्ले केला आणि तिथे मिड ऑफच्या डोक्यावरनं म्हणजे होंडोच्या डोक्यावरनं बॉल लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चौकार 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 27. एक चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला गेला. पुढचा बॉल या षटकामधला, यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आहे आणि तो पार्किंग प्लॉटच्या दिशेनं मैदानाच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगला भेदून जाणारा एक क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार 6. आज आपल्या पूर्ण बहरामध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 2 षटकार 22च्या धावसंख्येवर तो पोहोचलाय. 2 षटकार, 2 चौकार, 2 सिंगल, अशी चांगली इनिंग त्यानं आतापर्यंत बिल्डअप केली आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. निर्धावच्या स्वरूपाने आलाय बॉल. एकंदर या ओव्हर मधले आतापर्यंत जर आपण पाहिले तर एकंदर बॉल संपलेत 5 चेंडू नंतर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 आहे. प्रतिषटक जवळपास 11ची सरासरी अधोरेखित झाली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, थोडीशी व्यूहरचना आखली जाते यावेळेस.
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर घेतला आणि तदनंतर वाईड ऑफ लॉंग ऑफ एक खेळाडू तिथे येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला बॉल फलंदाजाच्या डोक्याशी खेळल्यानंतर हा बॉल बनत होता. इथे चांगली गोलंदाजी. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं षटकाची उद्घोषणा झाली. षटक समाप्त झालं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर प्रतिषटक 11, धावसंख्या 33. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. या 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस 33 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही शेवटचं षटक या ओव्हर मधलं प्रगतीपथावर येणं बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अंतिमचं षटक हाताळण्याकरता रोशन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तुम्हाला पाहायला मिळतोय. रोशन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे बनेल प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. पहिलाच बॉल षटकार 6. सध्या निर्माण झाली आहे. जबरदस्त फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. RK सलून सलमान यांच्या माध्यमातून या स्पर्धेलाही शुभेच्छा येत आहेत आणि अर्षद मेमन हुंडो यांच्याकरताही शुभेच्छा येत आहेत. 2 बॅक टू बॅक षटकार आणि या षटकारांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या आहेत 45. 45 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली गेली आहे. बघूया आमचे तिसरे पंच काय निर्णय पोहोचवतील इथे. इट्स अ फेअर बॉल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सावली क्रिएशन या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपण पोहोचवते आणि अगदी चांगलं काम राहिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस डाऊन द लेग खराब गोलंदाजीचं पृथक्करण. या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिले तर एकंदर 2 बॉलचा खेळ ज्यामध्ये 2 खणखणीत षटकार आणि त्यामुळे धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर 46 धावा. सुस्थिती आहे. इथनं 4 बॉल मध्ये सूरजने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे तशीच कायम राहिली तर चांगली टोटल उभी राहील. चांगला बॉल अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय. होंडोला बीट करेल का बॉल यावेळेस आणि हो बीट करतोय. निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचली. एकंदर 50-50.
महागडा ठरलाय या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 15 रन्स रोशनने आतापर्यंत खर्च केलेत. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. सूरज अगदी विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये. स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर 500चा आहे. 500च्या स्ट्राईक रेटच्या जवळपास तो बॅटिंग करतोय. आणि त्यामध्ये आणखी ऍड गगनचुंबी हाय अँड हँडसम जबरदस्त तडाखा षटकार. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अप्रतिम असं खेळाचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळचा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. विशाल येतोय चेंडूच्या खाली आणि एक चांगला कॅच कॅरी होईल. विकेट मिळेल खेळाडू बाद. धावफलकावर 56 धावा लागल्या गेल्यात. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 वर बॅटिंग करण्याकरता दाखल होत आहे सध्या मैदानाच्या मध्ये. अज्जू येतोय नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता. बघूया शेवटचा बॉल फेस करत असताना कशा पद्धतीने इथे तो स्ट्रोक खेळेल. रनची गरज आहे. जी धावसंख्येची भूक काय इथनं भागवली जाईल, या धावसंख्येला काय इथनं धावफलकावर जोडलं जाईल. इथे फटका दमदार आहे. क्षेत्र खाली आहे आणि त्याचाच फायदा. 1 बाउन्स बॉल सीमा रेषा पार. चौकारानं धावफलकावर धावसंख्या 60. विजया करता 61 धावसंख्येचं एक तगडं आव्हान, तगडं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. विजया करता 61 धावसंख्येचं एक चांगलं टार्गेट सेट केलंय. लॉट्स यापुढचे लॉट्स त्याकडेही वळायचे.
चला सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचे. मॅच लगेच सुरू करणार आहोत आपण. यानंतर लॉट्स टाकले जातील. केळीचा पाडा विजयी संघ ज्याबद्दल एक टीम जिला बाय मिळेल आणि एक टीम देवघर टीम बरोबर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या टीमला बाय मिळेल ती आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल आणि एक टीम जी देवघर या टीम बरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल. खूप चांगल्या मॅचेस आज जरूर रंगताना पाहायला मिळाल्यात. मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता सलामीची महत्वपूर्ण जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळते. होंडो आणि विशाल ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या दिशेने जात असताना क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आहे आणि पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर खरिवली टीमचा सर्वात महत्वाचा किंवा वाडा तालुक्या टेनिस बॉल क्रिकेट मधला एक धुरंधर खेळाडू निखिल बागुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. होंडोच्या विपक्ष निखिल बागुल आणि होंडो या दोघांमधला खेळ, या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली ही खडाजंगी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडकडे होंडो आहे निखिल बागुलच्या विपक्षामध्ये. पहिला बॉल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. पहिला चेंडू. पहिलाच बॉल अप्रतिमतेनं रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. मात्र तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. गॅप मध्ये जर हा बॉल जातो तर इथे रन्स मिळाले असते. विचार चांगला होता मात्र जो एक्झिक्यूट करायचा होता हा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करणं शक्य झालं नाही आणि त्याचंच कारण इथे बॉल आलाय डॉट. निर्धाव निखिल. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट दुसरा बॉल ही सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल निर्धावच्या स्वरूपानं. बॅक टू बॅक 2 बॉल जर आपण पाहिले तर इथे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना चांगली गोलंदाजी सध्या निखिल बागुल मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. 2 बॉल इथे निर्धाव हाताळले. यावेळेस मात्र चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल मध्ये बॉल कन्वर्ट झाला. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्याने वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचती येते एकंदर 1 वर. 3 चेंडूचा खेळ शांततेनं सुरुवात ती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. ही शांततेची सुरुवात पुढे जाऊन कशा पद्धतीचं रूप धारण करेल ते पाहण्यालायक ठरेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जर आपण पाहिला तर एक मिड विकेट आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस मात्र अगदी त्याच्या बाजूनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिलंय. सीमा रेषा पार. विशाल वल्टेच्या बॅटमधनं इथे येतोय चौकार. 4. विशाल वल्टेन आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. रिव्हर्स खेळायचं. अपील होण्याआधीच तिथे परतीचा प्रवास सुरू केला गेला होता. माघारी परतावा लागेल. माघारी यावं लागेल. विशाल वल्टे तंबूच्या आसराला परतत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. षटकातील 5 चेंडूचा खेळ. 5 बॉल मध्ये रन झालं 5 आणि विकेट मिळाली आहे इथे 1. निखिल बागुल यशस्वी गोलंदाजी करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच अगदी रंगतदार होणार आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. ओमसाई खरिवली आणि कुडूस 11 कुडूस मध्ये सध्या संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली गोलंदाजी निखिल बागुलच्या माध्यमातून अचूक टप्पा अचूक लाईन लेनच्या तहेत गोलंदाजी करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. इनफॉर्म खेळ राहिला वैभव. तदनंतर फलंदाज सूरजची इनिंग खूप महत्वपूर्ण राहिल्या आज या आधीच्या मॅचमध्ये. या आधीच्या मॅचमध्ये ही चांगली इनिंग प्ले केली होती. या मॅचमध्ये ही 22 रन्स
मागदा अगदी कमी बॉल मध्ये 5 बॉल मध्ये त्याने त्या 22 जोडल्या. निखिल आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन समोर सौरभ अडकमोल बॅटिंग करताना. इनसाइड आउट चांगला स्ट्रोक आहे. यावेळेसच्या बॉलला थांबवणं कठीण आहे. चेंडू थांबेल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये. चौकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीला आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती केल्यास धाफलकावर धावसंख्या 1 विकेटच्या पतनानंतर 9. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीला आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस 9 धावा धाफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल, कुणाला गोलंदाजी करता प्राचारण केलं जाईल. गोलंदाजी करता येतोय गोलंदाज मनीष. चांगली गोलंदाजी केली आज त्यानंही. तो होंडोच्या विपक्ष होंडो आणि मनीष या दोघांमधला हा संघर्ष काय करेल या मॅच मध्ये. मनीष कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल याकडे जरूर लक्ष आहे. कसा मारा करतोय या मॅच मध्ये ते पाहण्यालायक ठरेल. मनीष आणि होंडो मधला हा खेळ. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. विजयाकरता 51 रनचं लक्ष आहेत ना. पुढचा बॉल. हा बॉल जर आपण पाहिला तर उजव्या स्टीवरनं अतिरिक्त बाहेर हाईट 1चा इशारा, वाईटचा इशारा दोन्ही एकाच बॉलवर पाहायला मिळालं. अतिरिक्त बाउन्स ना हा बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता. वाईट न धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 10. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 61चं लक्ष आहे. त्यामुळे इथनं अजूनही 51 धावा गरजेच्या आहेत. यावेळेस नोचा इशारा. सलगचा दुसरा बॉल जर आपण पाहिला तर तिथे अतिरिक्त बाउन्सनं हाताळला गेला. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर आता ती पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 11वर. 50 पाहिजेत. इथे थोडासा कानमंत्र, थोडासा विचार विनिमय. कानमंत्र खूप महत्वाचा असतो. या कानमंत्रानं महाभारत घडवलं. कारण आपण जर पाहिलं ना तर महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचं जे युद्ध झालं त्यामध्ये कौरव कुठे कमी नव्हतेच, मात्र त्यांना दिलेला कानमंत्र त्यानं फरक पडला. फ्री हिटचा बॉल आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र त्याला उडवून फेकून दिलंय सीमा रेषेच्या पार. होंडोच्या बॅटमधनं फ्री हिटचा बॉल. इथे षटकार 6. तिसरे पंच आपल्याला जॉईंट व्हायचंय. हाईट तिथे चेक केली जाईल. आमचे तिसरे पंच आपल्याला तिथे जॉईंट व्हा. अगदी आमच्या मागच्या बाजूला जे टेक्निशियल रूम आहे, एक विशेष रूम बनवली गेली या मैदानावर. त्या विशेष रूम मध्ये हे सर्व तिथे सावली क्रिएशन्स यांच्या माध्यमातून चेक केलं जातं. नोचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. जास्त हाईट वर हा बॉल होता असं त्यांनी दर्शवलंय. आतिश. लॉट्स टाकले जातील. गोलंदाज तोच राहील. गोलंदाज तोच कंटिन्यू करावा लागेल कारण हे बिमर नाही आहेत. त्यामुळे गोलंदाजी तोच कंटिन्यू करेल. लॉट्स टाकले जातील. थोडंसं समजावणं गरजेचं आहे, थोडंसं त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी होती
धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर धावसंख्या 18 आहे. इथे मनोज त्याच्याशी थोडीशी बातचीत करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मनीषने खूप वेळा केली आहे. होतं कधीतरी तुमच्या विपक्षामध्ये या पद्धतीचे खेळाडू येतात तेव्हा तुमच्यामध्ये ते होतं तुमच्या बरोबर. मात्र अगदी योग्य काम सध्या निखिल करत असताना थोडंसं गेम स्पीडअप करा हीच विनंती असेल. धावसंख्या एकंदर धावफलकावर आहे 18 धावा. एकाच षटकाचा खेळ कंप्लीट झालाय असं म्हणू शकतो, कारण या षटकाचा अजूनही एकही बॉल तो डिलिव्हर झालेला नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे, मात्र फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे इथे एकच रन. पुढचा बॉल इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हाट अ शॉट. या शॉट बद्दल आपण एकच शब्द म्हणू शकतो, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. सिक्सर. यावेळेस मात्र होंडोच्या बॅट मधनं बॉल उडालाय आणि चाललाय तो सीमारेषेच्या पार. षटकांमध्ये कन्वर्ट झालाय. 6. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, जबरदस्त फटकेबाजी. इथे प्रेशर क्रिएट झालाय मनीषवर. मात्र या मोठ्या भट्टीमध्ये जो मनीष पडला नाही, इथनं तो तापून सलाखून निघेल. इथनं खूप काही शिकायला मिळेल त्याला. केईचा पाडा संघाला बाय मिळते. विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये देवघर. अप्रतिम फलंदाजी, जबरदस्त फटकेबाजी. मनीष थोडासा भयभीत, जरूर थोडंसं प्रेशर मध्ये आलाय. हे काम थोडंसं आधी करणं गरजेचं होतं. निखिल त्याच्या जवळ फिल्डिंग करता किंवा लॉंग ऑफ मध्ये. मात्र इथनं सावरावं लागेल, इथं स्वतःला धीर द्यावा लागेल त्याला स्वतःला. 4 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल मनीष. पुन्हा एकदा होंडोनं उडवलंय बॉलला आणि पाठवलंय त्याला दूर सीमारेषा पार. होंडोच्या बॅट मधनं दमदार तडाखा. षटकार. 6. गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना त्याच्याकडनं चुका इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. होंडोच्या बॅटमधनं आतापर्यंत जर आपण पाहिले तर 3 षटकार. पुढचा बॉल. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. फ्लिक केलाय, चेंडूना गुंगारा दिला आणि निघून गेला सरळ सीमारेषा पार.
या चौकाराच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या तब्बल 42. विजया दोन ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाज अज्जू आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 12 चेंडू 19 धावा. इथनं लढण्याचा संघर्ष करण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि जो प्रयत्न करतो त्याला नशिबाची साथ जरूर मिळते. 19 आहेत अजून, त्या वाचू शकतात. त्या वाचवण्याचा प्रयत्न तुम्हाला इथे करावा लागेल. त्या अनुषंगाने खेळावा लागेल. खूप कमी नाहीयेत, 19 खूप होतात 12 बॉलमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना अज्जू सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस सौरभ अडकमोळ त्यानं बॉलला उडवलंय. मिड विकेटच्या डोक्यावर फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. निखिल बागुलनं पहिल्या षटकातनं मॅचचं चित्र आपल्या बाजूने खेचण्याचा जरूर सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र त्यानंतर गोलंदाजांची जमके पिटाई असंच म्हणावं लागेल. कारण प्रत्येक बॉल त्यावर षटकाराची मोहर ती मैदानाच्या आतमध्ये उमटत असताना पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या 48. विजया करता इथनं 11 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. चांगली बॅटिंग सौरभच्या बॅटमधनं ही पाहायला मिळते. वैयक्तिक होंडो जर आपण पाहिला तर 24 आणि सौरभ वैयक्तिक 17. जयेश पाटील इथे येत आहेत. जयेश पाटील आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. डाव्या पडला बॉल, तिथे अतिरिक्त बाहेर राहतोय. वाईटचा इशारा आलाय. वाईटच्या बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते. 49 रन्स ऑन बोर्ड. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा बॉलला उडवलं. यावेळीची उंची जास्त आहे, लांबी तेवढीशी नाहीये. वैभव भोईरला संधी आहे आणि एक चांगला कॅच तिथे त्यानं कॅरी केलाय. सफलता मिळतीये. माघारी परतावं लागेल सौरभला. सौरभच्या विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता महेश भोईर सध्या बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये येतोय. केळीचा पाडा संघ. मी म्हटलं ना की एखादा दिवस संपूर्ण सीझन मध्ये असा येतो ना तुमच्याकरता की तुम्ही तालुक्यातल्या सर्वात मोठ्या आणि मानाच्या स्पर्धेमध्ये तुमच्या नावाचा ठसा, तुमच्या नावाचं नावलौकिक तुम्ही सर्वतोपरी प्रस्थापित करताना आज तो दिवस केळीच्या पाड्याचा आहे. खूप अप्रतिम परफॉर्म राहिलाय त्यांचा. खूप चांगला प्रवास राहिला आज सकाळपासून. नशिबाची साथ मिळाली. यावेळेस बाय मिळते. बॅटची कडा, विकेटच्या मागे चांगली विकेट किपिंग. अज्जू कमबॅक करतोय. 9 बॉल 12 ची गरज आहे. मी म्हटलं ना की 12 आहेत. 19 ज्या होत्या शिल्लक त्या रन्स आहेत, त्याबरोबर लढता येऊ शकतं. मात्र अगदी त्या अनुषंगाने तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुढचा बॉल अज्जूचा. समोर महेश भोईर बॅटिंग करत असताना चांगली गोलंदाजी. 1 रन करता इथे प्रयत्न आहेत. वेगवान दौड आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल. धावसंख्या पुढे सरकते आणि लेग बाईज आहे की बॅटकट आहे अंपायर?
लेग बाईट्स. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचते ती 50 कम्सअप. 50 धावा राफल कव्हर. 11 धावांची अजूनही गरज आहे. अज्जू गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं होंडोच्या विपक्ष अज्जू आणि होंडो या दोघांमधला संघर्ष तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फुल टॉस बॉल बॉडी लाईन वरचा क्षेत्ररक्षकाची चांगली कामगिरी. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. 1 न वाढत असताना धावसंख्या 51. अजूनही 10 हव्यात. येणारे 7 बॉल कव्हर केली ही मॅच. 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. मॅच इथनं टर्न होऊ शकते. अगदी त्या पद्धतीचे प्रयत्न तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे ना, हा क्षणार्धामध्ये रंग बदलतो. आणि यावेळेस मात्र महेश भोईर क्रॅकिंग स्ट्रोक बाय महेश भोईर. बॉलला उडवून फेकून दिलंय त्यानं दूर लॉंग लेगच्या सीमारेषे पार. षटकार 6. शेवटचे 6 बॉल शेष आहेत आणि 6 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आणि पहिलाच बॉलवर खेळ खलास. होंडोच्या बॅटमधला बॉल सीमारेषा पार. 6. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅटमधनं 4 षटकार 1 चौकार आणि 3 सिंगल आल्या तो अर्षद मेमन होंडो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. होंडो आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचे.